11 दिवसांचा उपवास केला होता आणि मोदी साहेबांनी हा उपवास का केला होता? तर स्वतःचं शरीर पवित्र झालं पाहिजे. आमच्या भागवत धर्मामध्ये सांगितलं जातं की कुठलंही जर तुम्हाला तप करायचं असेल, व्रत करायचं असेल, पवित्र गोष्ट करायची असेल तर स्वतःचं शरीर त्या ठिकाणी पवित्र झालं पाहिजे. आणि अनशन म्हणजे उपवास हे सगळ्यात मोठं तप आहे हे आमच्या भागवत धर्मात आम्हाला सांगितलंय. आणि त्या ठिकाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी 11 दिवसांचं व्रत केलं. आणि हे बघत असताना संपूर्ण भारत देशाच्या अंगावर काटा उभा राहत होता. कारण की या वयामध्ये 11 दिवसाचा उपवास एक माणूस करतो का? तर भगवान रामचंद्रांची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आणि ती पवित्र आतून झाली पाहिजे. त्यासाठी मी स्वतः पवित्र झालो पाहिजे. मोदींनी जी गोष्ट केली ती स्वतःला पवित्र करण्यासाठी केली होती. पण त्याच वेळेस मला माझे छत्रपती शिवाजी महाराज आठवत होते. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं, ज्या वेळेस या स्वराज्यामध्ये शिवराज्याभिषेक झाला त्या शिवराज्याभिषेकाच्या अगोदर महाराजांनी सुद्धा असा 11 दिवसांचा त्या ठिकाणी उपवास केलेला होता. हे आमच्या ध्यानात असलं पाहिजे, हे आमच्या लक्षात असलं पाहिजे, हे आमच्या पिढीला समजलं पाहिजे. त्या ठिकाणी मोदींनी जो उपवास केलेला होता तो स्वतःला पवित्र करण्यासाठी केला होता. आणि माझ्या महाराजांनी जो या ठिकाणी उपवास केलेला होता तो या स्वराज्यासाठी केला होता. माझ्या राजाला जाणता का राजा म्हणतात, त्याचं कारण सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस शिवराज्याभिषेक झाला त्या शिवराज्याभिषेकाच्या अगोदर महाराजांनी जो 11 दिवसांचा उपवास केला होता तो सगळ्यात जास्त मला असं वाटतं लक्षपूर्वक आपण ऐकला पाहिजे. त्या व्रतांमधला महाराजांनी पहिला नियम ठेवला होता. आणि हा पहिला नियम काय होता? तर या ठिकाणी पहिला नियम होता फक्त 11 दिवसांमध्ये एक वेळचं जेवण करायचं. पहिला नियम काय होता? एक वेळचं जेवण करायचं, बरोबर. दुसरा नियम महाराजांनी ठेवला होता आणि हा दुसरा नियम काय होता? तर एकच वस्त्र परिधान करायचं. महाराजांनी जो 11 दिवसांचा उपवास केला होता त्या उपवासामध्ये त्यांनी या गोष्टी त्या ठिकाणी सातत्याने पाळल्या होत्या. एक वेळचं जेवण करायचं, एकच कपडा 11 दिवस परिधान करायचा. आणि तिसरं व्रत घेतलं होतं. हे तिसरं व्रत काय होतं? तर त्या ठिकाणी तिसरं व्रत होतं एकाच कपड्यावर भुईवर म्हणजे जमिनीवर त्या ठिकाणी झोपायचं. असा महाराजांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. ते 11 दिवस सुरू झाले. मला असं वाटतं त्याच्यातला सगळ्यात पहिला जो निर्णय घेतला होता की एक वेळचं फक्त जेवण करायचं. त्या ठिकाणी मला मोदींना बघत असताना आठवत होतं की मोदींनी जे व्रत केलं, जे तप केलं, जे अनशन केलं, ते कशासाठी केलं? तो स्वतःला पवित्र सिद्ध करण्यासाठी केलं. आणि माझ्या महाराजांनी जो 11 दिवसांचा उपवास केला होता तो स्वराज्यासाठी केला होता. त्याच्यातला नियम क्रमांक 1 होता एक वेळचं फक्त जेवण करायचं. किती वेळचं जेवण करायचं? फक्त एक वेळचं जेवण करायचं. तर का? तर माझ्या या समाजातला, माझ्या या स्वराज्यातला प्रत्येक कष्टकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, बहुजन आणि आमचा स्त्रीवर्ग असेल, कमीत कमी यांच्या पोटात कमीत कमी दिवसभरातलं एक वेळचं तरी अन्न त्यांच्या पोटात गेलं पाहिजे. मला या स्वराज्याचा राजा जर व्हायचा असेल तर त्यासाठी मला आधी समाज काय तो समजला पाहिजे. आणि जर माझ्या स्वराज्यातला कुणी भुकेल्या पोटी त्या ठिकाणी राहत असेल तर मी स्वतःला कसा राजा म्हणून घेऊ शकतो? म्हणून पहिला नियम होता जोपर्यंत माझ्या स्वराज्यातला प्रत्येक घटक कमीत कमी एक वेळचं जेवण करणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मी अन्न घेतलं नाही पाहिजे. हा महाराजांचा पहिला तप होता. दुसरा तप